नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या परंतु शासनाच्या नुकसान भरपाईची पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 21 जानेवारी 2025 रोजी या संदर्भामध्ये शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय नेमके काय आहे तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जी आर पाहू शकता की ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततचा होणारा पाऊस यामुळे संत्रावर्गीय पिकाचे फळवळीमुळे झालेले नुकसान यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने 65 पेक्षा जास्त पाऊस अतिवृष्टी म्हणून मंजूर करून नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु ढगाळ वातावरण किंवा ढगाळ वातावरणासह जो होणारा सततचा पाऊस आहे यामुळे जर का पिकाचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई दिली जात नव्हती. त्याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले जे शेतकरी आहेत तर त्यांना नुकसान भरपाईची मदत म्हणून मिळावी, त्यास शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित होते. तर हे जे वंचित असलेले शेतकरी आहेत तर त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून नुकसान भरपाईचा प्रस्ताव हा विभागीय आयुक्त नागपूर व विभागीय आयुक्त अमरावती यांच्या माध्यमातून शासनाला पुरवण्यात आलेला होता. याच प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती मंजुरी आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, विभागीय आयुक्त नागपूर यांचा जो प्रस्ताव होता त्यांच्या प्रस्तावानुसार वर्धा जिल्ह्यातील 5,933 बाधित शेतकऱ्यांना 10,84,98,000 रुपये एवढी रक्कम ही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. तर विभागीय आयुक्त अमरावती यांच्या प्रस्तावानुसार या ठिकाणी अमरावती विभागातील बाधित शेतकऱ्यांसाठी 41,911 शेतकऱ्यांना 134,61,83,000 रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 3,433 शेतकऱ्यांसाठी 10,90,00,000 रुपये, त्याच पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यातील 3,852 शेतकऱ्यांसाठी 9,45,65,000 रुपये असे एकूण अमरावती विभागातील 49,196 शेतकऱ्यांना 154,98,00,000 रुपये मंजूर ही करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे शेतकरी बाधित झालेले आहेत परंतु त्यांना अद्यापही या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना या पिकाची जी काही नुकसान भरपाई आहे ती डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.